नमस्कार, मी एम गुरु आपल्याला एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो, ज्यामध्ये जे काही चतुर्थ श्रेणी कामगार आणि कर्मचारी आहे त्यांच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. बघा, तर जे काही चतुर्थ श्रेणी कामगार आहेत आणि कर्मचारी आहेत, जे काही घाणीशी संबंधित काम करतात, त्या कर्मचाऱ्यांचे जे काही वारसा हक्काने मिळणारी नोकरी आहे, तर ही फक्त काही ठराविक डिपार्टमेंटला म्हणजेच काही विशिष्ट खात्यांनाच लागू होती आणि त्यामध्ये सुद्धा काही विशिष्ट जातीला लागू होती. परंतु जे काही मुंबई उच्च न्यायालयाचं औरंगाबाद खंडपीठ आहे, त्यांनी 8 जानेवारी 2025 रोजी म्हणजे यावर्षी आता मागील 8 ते 10 दिवसा अगोदर एक महत्त्वपूर्ण निकाल दिले. त्यामध्ये त्यांनी सांगितलं, जे की कर्मचारी घाणीशी संबंधित काम करतात किंवा घाणकाम भत्ता घेतात, त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनाही चतुर्थ श्रेणी कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्काने मिळणारी ही नोकरी मिळण्यात येणार आहेत, म्हणजे त्यांना देण्यात यावी. तर त्यामध्ये सर्व महानगरपालिकांना हा निर्णय लागू राहील, असं औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितलेलं आहे. आता यामध्ये पुढील प्रकरण असू शकतं, की काही संघटनांनी याला विरोध केला होता. त्या विरोधामुळेच हा जे काही महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक निघालेलं होतं 2023 मध्ये, त्या परिपत्रकामुळेच काही काही अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि काही संघटनांनी याला विरोध केल्यानंतर जे काही अ, अ, कर्मचाऱ्यांच्या हिताच्या संघटना होत्या, त्यांनी ही रीट पिटिशन दाखल केली होती. त्या पिटिशनमुळे याचा निकाल हा कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा लागलेला आहे. आता जे काही कर्मचारी घाणीशी संबंधित काम करतात, त्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना तर हे वारसा हक्काने मिळणारी नोकरी मिळणार आहे. परंतु आता पुढे जर काही कर्मचारी संघटना पुन्हा या निकालाला सुप्रीम कोर्टामध्ये जर आव्हान दिलं, तर पुन्हा सुद्धा हे प्रकरण प्रलंबित राहू शकतं. परंतु आज सद्यस्थितीत तरी जे कर्मचारी आहे, त्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना तरी चतुर्थ श्रेणी, पण फक्त चतुर्थ श्रेणी कामगारांनाच. आता या संदर्भात कशा प्रकारचं महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक निघालेलं आहे, परंतु मुंबई महानगरपालिकेचं परिपत्रक कशा प्रकारचं निघतं आणि नंतर त्याची कारवाई कशाप्रकारे होते, त्यानंतरच आपल्याला माहिती मिळेल, की जे वारसा हक्काने मिळणारी नोकरी आहे, ती कशाप्रकारे मिळेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.